नमस्ते भाऊ. राजकारणात अचानक काय होईल याचा अंदाज साक्षात ब्रह्मदेवालाही लावता येणार नाही, असं एक वाक्य मी अलीकडच्याच भागामध्ये बोललो होतो आणि त्याचं प्रत्यंतर लगेचच आलं. हजारोंच्या संख्येनं प्रचाराची रॅली काढून अवघ्या नगर जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारे पारनेरचे अपक्ष उमेदवार विजय सदाशिव औटी यांनी अचानक काशीनाथ दाते यांना पाठिंबा देत रणांगणातून माघार घेतली आहे. हा सगळ्यांसाठीच मोठा धक्का मानला जात आहे. विजय सदाशिव औटी यांनी माघार का घेतली, त्याची कारणं काय आहेत याच्या खोलात आपल्याला जायचं नाही. मात्र गेल्या महिनाभरापासून त्यांच्यासाठी राबणाऱ्या कार्यकर्ते मात्र यामुळे नक्कीच नाराज झाले असतील आणि ही नाराजी मतदानाच्या पेटीतून उमटते की काय अशी भीती वाटणंही रास्त आहे. विजय औटी यांच्या माघारीमुळे नाराज झालेले कार्यकर्ते आणि त्यांना मानणारा तिथला नागरिक हा आता आपली मतं कुणाच्या पारड्यात टाकतो यावरच या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. अर्थात फक्त विजय औटींमुळे निवडणूक फिरेल असं नाही, पण ते जे काही मतं घेणार होते त्यामुळे मात्र विरोधी उमेदवाराला नक्कीच फरक पडणार आहे. असं असलं तरी विजय सदाशिव औटी यांना मानणारा कार्यकर्ता असेल, त्यांना मानणारा मतदार असेल, हा विजय औटी यांनी काशीनाथ दाते यांना पाठिंबा दिला म्हणून त्यांची मतं दाते यांच्या पारड्यात टाकेल याचा भरोसा देता येत नाही. विजय सदाशिव औटी यांनी घेतलेली माघार ही काशीनाथ दाते यांना मदतीची ठरते, फायद्याची ठरते की राणीताई लंके यांना फायद्याची ठरते हे येणाऱ्या 23 तारखेला कळेलच. खरं तर औटी यांच्या उमेदवारीमुळे पारनेरच्या लढतीमध्ये रंगत आली होती, पण त्यांच्या अचानक माघार घेण्यामुळे ही निवडणूक आता तशी सपक झाली असं म्हणावे लागेल. काशीनाथ दाते हे नक्कीच सक्षम उमेदवार आहेत, मात्र विजय औटी आणि राणीताई लंके यांच्यात जो सामना रंगला असता, जी लढत रंगली असती आणि एक उत्कंठा उत्साह जो निवडणुकीमध्ये राहिला असता तो मात्र नक्कीच कमी झालेला दिसणार आहे. राजकारणात नेत्यांच्या मागे पळणाऱ्या कार्यकर्त्यांनी या निमित्ताने एक धडा नक्की घ्यावा की आपण कुठल्याही प्रकारे भावनिक न होता आपलं काम करत राहिलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे निवडणूक ही फक्त महिनाभराची असते. या निमित्तानं जे काही एकमेकांवर टीकास्त्र सोडले जातात त्याचा संबंध कुठेही वैयक्तिक न लावता तो एक खेळ आहे, निवडणूक हाच एक खेळ आहे असं समजून तो विषय तिथेच संपवला पाहिजे. एकंदर काय तर एकमेकांविरुद्ध लढणारे नेते कधीही एकत्र होतात, पण या नेत्यांमागे धावणारे कार्यकर्ते मात्र त्यांच्या अपेक्षेचा भंग झाला की होरपळतात. चला तर मग हा भाग कसा वाटला, विजय औटी यांची माघार तुम्हाला पटली का आणि याचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर द्या. परत भेटा नगरी नगरी युट्यूब चॅनल. नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.